याचसाठी केला होता अट्टाहास, याचसाठी केला होता अट्टाहास, याचसाठी केला होता अट्टाहास, याचसाठी केला होता अट्टाहास. श्रीमंताचा थोर भावा, श्रीमंताचा थोर भावा, याचसाठी केला होता
केला होता अट्टहास याच्यासाठी केला होता अट्टहास याच्यासाठी केला होता अट्टहास याच्यासाठी केला होता याच्यासाठी केला होता अट्टहास याच्यासाठी केला होता अट्टहास याच्यासाठी केला होता अट्टहास याच्यासाठी केला होता अट्टहास शेवटचा दिस गोड व्हावा शेवटचा दिस गोड व्हावा शेवटचा दिस गोड व्हावा शेवटचा दिस गोड व्हावा आता निश्चिंतीने पावलो विसावा आता निश्चिंतीने पावलो विसावा शेवटचा दिस गोड व्हावा शेवटचा दिस गोड व्हावा आता निश्चिंतीने पावलो विसावा आता निश्चिंतीने पावलो विसावा कुंडलियात आवा तृष्णेची या कुंडलियात आवा
कुंडलिया कुंडलिया धावा कृष्णेच्या कृष्णेच्या कुंडलिया कुंडलिया धावा
यासाठी केला होता अट्टाहास शेवटचा दिस गोड व्हावा आता निश्चिंतीने पावलो विसावा कुंडली आढावा तृष्णेची कवतूक वाटे झाली या बेचाचे कवतूक वाटे झाली या बेचाचे नाम मंगळाचे तेने गुणे आता निश्चिंतीने पावलो विसावा कुंडली आढावा तृष्णेची तुका म्हणे मुक्ती परिणिली नोवरी तुका म्हणे मुक्ती परिणिली नोवरी आता दिवस चारी खेळी मिळी आता निश्चिंतीने पावलो विसावा कुंडली आढावा तृष्णेची पांडुरंगा गुरु प्रथम त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार हो बाबाजी सद्गुरु दास तुकाराम. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाभलो पावन झालो चराचरी आता हृदय हे अपोले चौफाळून भरे वरी वैसो पाऊले श्री गुरूंची जयांचे केले स्मरण होय सकळ विद्यांचे धिकरण तेची बंधू श्री गुरुचरण नमस्कार आता मस्तक हे पायावरी यासाठी केला होता अट्टाहास यासाठी केला होता अट्टाहास शेवटचा दिवस गोड व्हावा आता निश्चिंतीने पावलो विसावा कुंडली आढावा तृष्णेची कवतूक वाटे झाली या बेचाचे नाम मंगळाचे तिने गुणे आता निश्चिंतीने पावलो विसावा कुंडली आढावा तृष्णेची तुका म्हणे मुक्ती परिणिली नोवरी आता दिवस चारी खेळी मिळी आता निश्चिंतीने पावलो विसावा कुंडली आढावा तृष्णेची विठ्ठल कीर्तन सेवेकरता निवडले लागून वैराग्याचे महामेरू वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी विराजमान असणारे सिद्ध पुरुष ज्यांची अभंग गाथा तुमच्या माझ्यासारख्या सामान्य जीवांच्या जगण्याचा पाया ठरली
पंढरीश पांडुरंग परमात्म्यानं सुद्धा ज्यांना आपल्या हृदयाच्या जवळचं समजावं अशा श्रीमंत संत जगद्गुरू तुकाराम महाराजांचा 4 चरणांचा सत्य परिस्थितीमध्ये मानवी पातळीवर आयुष्य जगणाऱ्या प्रत्येक जीवाला अत्यंत मार्गदर्शक आणि उद्बोधक ठरेल, जीवनावश्यक तत्वांची उजळणी करण्यासाठी उपयुक्ततेचा ठरेल आणि स्वतःच्या मानवी जीवनाची आपल्या आयुष्याची व्याख्या दुरुस्त करू पाहणाऱ्याच्या डोळ्यामध्ये अंजन घालणारा जगद्गुरु तुकोबारायांच्या हृदयाच्या अत्यंत जवळचा असणारा हा प्रस्तुत अभंग तुमच्यासमोर कीर्तनासाठी विनवतो. नियोजित अभंगावर बोलण्यापूर्वी काहीसा परिचय, काहीसा परिहार वाक्याला देणं क्रमप्राप्त असतं. आज या व्यासपीठावर तुमच्यासमोर मी कोणत्या निमित्तानं उभा आहे, आपल्या सगळ्यांचं एकत्रित येणं कोणत्या औचित्यानं झालेलं आहे हे जरी तुम्हाला ठाऊक असतं तरी सांगणं एक वक्ता या नात्यानं मला प्रधान कर्तव्य ठरतं आणि त्या न्यायानं सांगायचं झालं तर करपे परिवारातील सर्वांना आधारभूत असणारं पितृत्वाचं उदाहरण ज्यांनी स्थापित केलं, करपे परिवाराचा आधारवड म्हटलं तरी हरकत नाही, स्वर्गीय दत्तात्रेय करपे यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं आजच्या ह्या कीर्तन सोहळ्याचं आयोजन झालेलं आहे. आजच्या ह्या कीर्तनाच्या संबंधानं कुठल्या कुठल्या महत्त्वाच्या विषयांना आपल्याला हात घालायचा आहे, कुठल्या विषयांवर प्रकाश टाकायचा हे मी तुम्हाला सांगेनच. पण तत्पूर्वी मला असं वाटतं की हे जे कीर्तनाचं व्यासपीठ आज या ठिकाणी उभं केलेलं आहे, या व्यासपीठाची जी गरिमा आहे, या व्यासपीठाचं एक जे गांभीर्य आहे ते गांभीर्य कमी होईल अशा पद्धतीच्या काही चुका आपल्या इथं झालेल्या आहेत, त्या आधी आपण दुरुस्त केल्या पाहिजे. त्यातली पहिली चूक अशी आहे की तुम्हाला बसायला खुर्ची दिल्यामुळे तुम्ही पायातली पादत्राणं काढायला विसरलेले आहात. त्याच्यामुळं आहे तिथं ती पटकन पायातली खेटरं काढायची आणि खुर्चीच्या खाली सारायची. ते जे सॉक्स आणि मोजे असतात ते सुद्धा पादत्राणाचाच एक भाग असतात, त्याच्यामुळे तेही काढायचे. मला खुर्चीवर बसलेल्यांपेक्षा समोर मांडी घालून बसलेल्या या लोकांचं जास्त कौतुक वाटतं, कारण कीर्तन हे मांडी घालून ऐकायचं असतं. कीर्तनाचा या व्यासपीठाचा आणि खुर्चीचा दूरदूरपर्यंत संबंध नाही. पण आता ठीक आहे, आयोजकांना ते सांगणं आमच्याकडून थोडंसं कमी पडलं असेल, नाहीतर कीर्तन आणि खुर्ची ही समाजातली 2 टोकं आहेत. आणि म्हणून आता कर्मधर्म सेवकाला जर तुम्ही बसलेलेच आहात तर पायात पादत्राणं नसावीत. कीर्तन चालू असताना आपापसात शेजारच्याशी बोलणं मला चालणार नाही, मोबाईलमध्ये डोकावणं मला चालणार नाही. आणि ज्याला कीर्तन ऐकण्यामध्ये स्वारस्य नसेल त्याला घरी सोडण्यासाठी आमच्या बाहेर गाड्या उभ्या आहेत. परंतु कुठेही या व्यासपीठाची गरिमा कमी होईल, कुठेही कीर्तन विषयाचं गांभीर्य कमी होईल अशा पद्धतीची कृती मला इथे अपेक्षित नाही. करपे परिवारातल्या काही स्वयंसेवकांना आणि सदस्यांना मी सांगेन की आता पाठीमागून नंतर जी लोक येतील त्यांना रिकाम्या ज्या खुर्च्या आहेत तिथे मागेच बसवलं तरी चालेल. तर एकदा यांची आणि माझी साखळी जुळाली की पुन्हा मध्ये चालत येणाऱ्यांचा मला व्यत्यय नको आहे. काही क्षणापूर्वी इथे सत्काराचा सन्मान देण्याचा जो छोटासा तुम्ही प्रयत्न केला तोही चालू कीर्तनात मला नको आहे. मला वाटतं की सुरुवातीला ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्या की पुन्हा त्यावर बोलायला नको. अपेक्षित वेळेपेक्षा फार उशीर आपल्या कार्यक्रमाला सुरू करण्यासाठी झाला. माझं जे मूळ गाव आहे ते चाकण MIDCच्या हद्दीत येतं आणि आम्हाला जी ट्रॅफिकची परंपरा आहे ती जन्मजात मिळालेली आहे. सकाळी 5:30 वाजता घर सोडलंय आणि 11:30ला इथे पोहोचलोय. येताना पुणे नाशिक हायवेचं जे कॉन्क्रीटकरण चालू आहे त्याच्यामुळे जवळपास 1.5 तासापर्यंत माझी गाडी 10च्या स्पीडने होती, फक्त 10च्या. पण आता ती उजळणी करण्यापेक्षा प्रवासात व्यत्यय आल्यामुळं इथे यायला उशीर झाला. पण मी आल्यानंतर ह्या सगळ्या ज्येष्ठांकडून एक परवानगी घेतली की आता
जरी उशीर झाला असला तरी जी लोक मी येण्याच्या अगोदरपासून कीर्तन ऐकण्याच्या आग्रहानं इथं बसलेले आहेत, तर आजच्या दिवसाला न्याय मिळावा म्हणून मी थोडासा अतिरिक्त वेळ तुमचा घेतला तर हरकत नाही ना, एवढी फक्त परवानगी मला पाहिजे. कारण या व्यासपीठावरून जेव्हा लावणी मृदंग श्रुती टाळ घोष अशा पद्धतीनं हरिनामाचा जागर सुरू होतो, नामसंकीर्तन जेव्हा सुरू होतं, संत साहित्याच्या कुठल्याही अभंगावर जेव्हा भाष्य केलं जातं, मला असं वाटतं की त्याला सारवासारव करणं अपेक्षित ठरत नाही, तर त्याला उचित न्याय देणं गरजेचं आहे. आणि म्हणून थोडासा अतिरिक्त वेळ जर माझ्याकडून घेण्याची वेळ आली तर तितकी तुमची मला परवानगी असावी, एवढी फक्त दिलगिरी व्यक्त करतो. आपल्या सगळ्यांचा वेळ अमूल्य आहे. मला कल्पना आहे की आपल्या धकाधकीच्या जीवनातला फार अमूल्य वेळ खर्च करून आपण प्रत्येकजण इथे उपस्थित आहोत. पण मला असं वाटतं की केवळ औपचारिकता म्हणून इथे येऊन बसण्यापेक्षा आपल्या इथे येण्याचं, आजच्या दिवसाचा जो काही प्रसंग आहे त्या प्रसंगाला, आपल्या इथे येण्याला फलद्रुपता प्राप्त व्हावी, सार्थक प्राप्त व्हावं, इथे येण्याचं चीज व्हावं असं वाटत असेल तर आपण सगळ्यांनी मिळून आजच्या विषयाला न्याय देण्यासाठी एकाग्रतेनं आणि शांततेनं या विषयामध्ये समरूप झालं पाहिजे, एकरूप झालं पाहिजे. आणि समाजामध्ये आकाश महाराज एकमेव असं व्यासपीठ उरलेलं आहे की जिथं चांगलं ऐकायला मिळेल, ते म्हणजे हे व्यासपीठ आहे. फक्त एकमेव हे व्यासपीठ उरले जिथे आता चांगलं ऐकायला मिळेल. आणि तद्वत मला या गोष्टीची आठवण करून देणं, या गोष्टीला सातत्यानं अधोरेखित करणं गरजेचं वाटतं की महाराष्ट्रातला अजूनही एक विशिष्ट वर्ग या व्यासपीठाकडे किंवा कीर्तन विषयाकडे मनोरंजन म्हणून पाहतो की काय, करमणूक म्हणून पाहतो की काय, या अशा प्रकारची शोकांतिका मला समाजात बघायला मिळते. कीर्तनात बसल्यानंतर पायातली पादत्राणं काढा हे वाक्यानं सांगावं लागणं हा याचा पुरावा आहे की कीर्तन विषयाचं गांभीर्य अजूनही आमच्या मनावर आम्हाला बिंबवता आलेलं नाही. जर वस्तुनिष्ठ विचार केला तर आजही समाज दुर्दैव असं आहे की या व्यासपीठाकडे बहुतांश समाज करमणूक म्हणून पाहतोय. त्याला आमच्यातली काही मंडळी अपवाद आहे, आमच्यातल्याही काही मंडळींनी विनोदाची दुकानं मांडलेली आहेत म्हणून तुमचंही रंजन होत आहे, हेही बोलायला मी कमी पडणार नाहीये. पण संतांनी आपल्या मराठी संस्कृतीची नैतिक एकता ठरवणारे हे जे व्यासपीठ आम्हाला दिले ते आमच्या रंजनासाठी, करमणुकीसाठी नाही, आमच्या आयुष्याची दशा आणि दिशा मला दुरुस्त करता यावी यासाठी हे व्यासपीठ आहे. आणि म्हणून मला तुमच्या सगळ्यांची एकाग्रता आणि शांतता आहे. थोडं गांभीर्यानं आपण या सगळ्या गोष्टींकडे पाहिलं पाहिजे. मी इकडे येत असताना मी जेवढी धावपळ केली, जितक्या वेगानं येण्याचा प्रयत्न केलाय, मला असं वाटतं की ज्या पोटतिडकीनं माझ्याकडून तो प्रयत्न झाला तितकीच पोटतिडकी तुम्ही दाखवायला हवी. मला 1-2 जणांनी सांगितलं की महाराज आमची अपेक्षा होती की 12:30 पर्यंत जेवण सुरू करावं. म्हटलं आज 2:30-3:30 वाजेपर्यंत मी काही सोडत नाही. आता 3:30 म्हणून सुद्धा हे टाळ्या वाजवत आहेत, म्हणजे यांच्या अपेक्षा फार मोठ्या दिसत आहेत माझ्याकडे. पण अत्यंत खेळीमेळी प्रसन्न वातावरणामध्ये मला अपेक्षा आहे की आपण आज कीर्तन विषयाकडे पाहावं. जगद्गुरु तुकोबारायांचा जो अभंग मी तुमच्या समोर ठेवतोय, गायनाचार्यांनी जो अभंग त्यांच्या सुस्वरामध्ये तुमच्या समोर आळवला, मृदंगाचार्यांनी, कदमजींनी आणि टाळकऱ्यांनी जी श्रवणीय साथ यांना दिली, संगीतबद्ध केलेल्या त्या सुस्वरातून जो तुकोबारायांचा अभंग आत्ता तुम्ही ऐकलेला आहात, त्या अभंगाचा आधार घेत काही संत साहित्यातील सिद्धांतांना, तत्वांना आणि वैचारिक मंथनाला आपण सुरुवात करतोय. तर मला असं वाटतं की तितक्या एकाग्रतेनं आणि तितक्या शांततेनं तुम्ही एकत्रित व्हावं. विठ्ठल आजचा कार्यक्रम हा पुण्यस्मरणाच्या निमित्ताने कल्पे परिवारातील सर्वांना हवंहवंसं वाटणारं मधान स्वरूपाचं व्यक्तिमत्व स्वर्गीय दत्तात्रय कल्पे. गतवर्ष आपल्यातून त्यांचं जाणं झालं. त्यांच्या प्रथम वर्ष श्राद्धानिमित्त, पुण्यस्मरणानिमित्त कल्पे परिवाराने विचार केला की उपस्थितांना संत साहित्याचे विचार ऐकायला मिळावे आणि तद्वत त्यांनी
गेल्या अनेक दिवसांपासून अनेक महिन्यांपासून माझ्या सहकार्यांच्या संपर्कात राहून मला इथे येण्याविषयी आग्रह धरला. आज इथे आल्यानंतर माझ्या मनामध्ये पहिला प्रश्न निर्माण झाला की उपस्थितांना कोणत्या विषयावर आपण लक्ष वेधून घेण्यासाठी प्रवृत्त करावं. तर जगद्गुरु तुकोबारायांचा जीवनाच्या संबंधानं अत्यंत उपयुक्त, अत्यंत मार्गदर्शक, अत्यंत उद्बोधक ठरेल असा अभंग माझ्या नजरेसमोर उभा राहिला. गेल्या अनेक महिन्यांमध्ये सातत्यानं जेव्हा पुण्यस्मरणाच्या निमित्तानं मला कुठे बोलण्याची संधी मिळते तेव्हा तुकोबारायांचा याच अभंगाला मी अधोरेखित करतो. कारण जगद्गुरु तुकोबारायांनी जीवनाच्या संबंधानं मनुष्य पातळीवर कुठली महत्वाकांक्षा गरजेची आहे त्या महत्वाकांक्षेला अधोरेखित ज्या अभंगात केलं तो आजचा अभंग आहे. यासाठी केला होता अट्टाहास. मला असं वाटत नाही की इथं बसलेल्या कुठल्याही माणसाला अभंग नवा असेल. सगळ्यांना अभंगाचे शब्द ऐकिवात असतीलच. आपण यासाठी केला होता अट्टाहास, यासाठी केला होता अट्टाहास. इथे आल्यानंतर जेव्हा माझ्या लक्षात आलं की प्रचंड उशीर होऊन सुद्धा, इथे पोहोचण्यासाठी इतका विलंब होऊन सुद्धा इतक्या मोठ्या प्रमाणात लोक कीर्तन ऐकण्यासाठी जागेवर बसून आहेत. तुमच्या ह्या निश्चयाकडे पाहून मलाही म्हणावं असं वाटतं की यासाठी केला होता अट्टाहास. याही संबंधाने मला तो अभंग महत्वाचा वाटतो. पण आम्हाला मानवी पातळीवर आमच्या दैनंदिन जीवनामध्ये कुठे हा अभंग लागू पडतो याच्यापेक्षा जगद्गुरु तुकोबारायांच्या मुखातून जेव्हा हे अभंगाचे शब्द बाहेर पडले असतील तेव्हा ते आयुष्याच्या कुठल्या टप्प्यावर होते याची समीक्षा करणं आजच्या कीर्तनात महत्वाचं आहे. मी सगळ्यात अगोदर सुरुवातीला एका गोष्टीचं प्रतिपादन करतो की जगद्गुरु तुकोबारायांचं किंबहुना वारकरी संप्रदायातल्या कुठल्याही संतांचं काव्य किंवा अभंग रचना ही फक्त मराठी साहित्याचा अविभाज्य घटक नाही, तर त्यांना स्वतःच्या आयुष्यामध्ये आलेल्या स्वानुभवांची अभिव्यक्ती म्हणजे ते अभंग आहे. कुठल्याही संतांनी फक्त शाब्दिक शृंगारानं नटलेलं काव्य तुमच्या रंजनासाठी तुमच्या समोर ठेवलेलं नाहीये हे सगळ्यात अगोदर स्पष्ट करून घ्या. अनुभवे आले अंगा ते या जगात येतच आहे. तुका म्हणे चाकोनी सांगे माझा अनुभव आहे अंगे. आयुष्याच्या त्या त्या टप्प्यावर त्या त्या प्रसंगी आलेल्या स्वानुभवांची अभिव्यक्ती म्हणजे संतांचे अभंग आहे. आणि म्हणून अभंग फक्त गिरवणं या ठिकाणी अभिप्रेत नाही, तर संतांचे अभंग स्वतःच्या आयुष्याशी ज्या दिवशी जोडता येईल त्या दिवशी आम्हाला अभंग जगता आले असं म्हणता येईल. आणि मग आजचा अभंग जगद्गुरु तुकोबारायांच्या सुद्धा हृदयाच्या अत्यंत जवळचा आहे असं मी वारंवार का म्हणेन, कारण जगद्गुरु तुकोबारायांनी पहिल्यांदा स्वतःविषयी बोलण्याचा आग्रह आजच्या अभंगात धरला आहे. जगद्गुरु तुकोबारायांचं ज्यांना ज्यांना प्राथमिक आयुष्य माहिती असेल त्यांच्या लक्षात येईल की जगद्गुरु तुकोबारायांनी कधीही स्वतःच्या दुःखाचं भांडवल केलं नाही. उभ्या आयुष्यात जगद्गुरु तुकोबारायांसारखे सिद्ध पुरुष कधीही स्वतःबद्दल बोलताना दिसलेले नाही. थोडं गांभीर्यानं ऐका. कधी वेळ मिळाला तर तुकोबारायांचा गाथा अभ्यासून पहा. तुकोबारायांचा गाथा अभ्यास त्यानंतर लक्षात येईल की त्यांचा प्रत्येक अभंग, त्यांचा प्रत्येक वाक्प्रचार हा जगदोद्धाराची, लोककल्याणाची भाषा बोलतो, स्वतःच्या आयुष्याची नाही. आणि जेव्हा पूर्ण आयुष्यभर जगद्गुरु तुकोबाराय लोकव्यवहारामध्ये सक्रिय असताना सुद्धा जनकल्याणाची आणि जगदोद्धाराचीच भाषा बोलताना दिसते, तेव्हा आजच्या अभंगामध्ये तुकोबाराय स्वतःबद्दल का बोलतात याची थोडी समीक्षा झाली पाहिजे. बोलतात तुकोबाराय यासाठी केला होता, यासाठी केला होता अट्टाहास. विचारलं काही वारकऱ्यांनी तुकोबांना भंडारा डोंगरावर जाऊन, तुकोबा तुमच्या जीवनाकडे जितक्या जवळून आम्ही आजपर्यंत पाहिले तुम्ही कधीही स्वतःविषयी आम्हाला बोलताना दिसले नाही, पण आजच्या अभंगामध्ये मात्र तुम्ही स्वतःच्या आयुष्यातली एक गोष्ट अट्टाहासानं सांगताय की यासाठी केला होता अट्टाहास. हा सांगण्याचा अट्टाहास कशासाठी? तुकोबाराय म्हणतात की मानवी पातळीवर आयुष्य जगत असताना स्वतःच्या आयुष्याच्या संबंधाने जी काळजी घेणं अपेक्षित आहे, जो कर्तृत्वाभिमान मिरवणं अपेक्षित आहे, इतरांपेक्षा निवडक, इतरांपेक्षा कर्तृत्वाभिमानानं आयुष्य जगणं, इतरांपेक्षा वेगळं आयुष्य जगणं जसं अपेक्षित आहे, इतरांपेक्षा वेगळं आयुष्य मला निवडता आलं, वेगळं आयुष्य मला जगता आलं आणि 84 लक्ष योनीमधून मला स्वतःला मुक्त करता आलं. जी महत्वाकांक्षा आयुष्यभर निवडाशी बाळगली त्या महत्वाकांक्षेला मला यशस्वी करता आलं. याकरता अभिनिवेशाने मी माझा अट्टाहास या ठिकाणी सांगतोय की यासाठी केला होता अट्टाहास. कशासाठी अट्टाहास केला? शेवटचा दिसू गोड व्हावा. आजचा कार्यक्रम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने माझ्या समोर काकांची प्रतिमा ठेवलेली आहे. त्यांच्या प्रतिमेला हार घातलेला आहे, त्यांच्या समोर फुलं वाहिलेली आहेत. मला दिसत नाही, तुम्हाला दिसत असेल. पहा एकदा तिथे हार घातलाय, घातलाय का? माना तरी हलवा.
मी यायच्या अगोदर काही भांडणं बिंडणं नाही झाली. एवढं चिंताग्रस्त का दिसतात? एकदा समोर पहा, हार घातलाय, फुले वाहिली, एकाच गोष्टीचा साक्षात्कार स्वतःला करून द्यायचा आहे. आपण काय करायचं? इथे कीर्तनाला आलेल्या प्रत्येकानं स्वतःला एकाच गोष्टीचा साक्षात्कार करून द्यायचा आहे की जशी ह्या काकांच्या फोटोसमोर फुलं वाहिलेली आहेत, जसा त्यांच्या प्रतिमेला हार घातलाय, एक ना एक दिवस आपल्याही फोटोला असा हार. एवढा क्षणभंगुरतेचा साक्षात्कार स्वतःला करून दिला की माणूस जरा ताळ्यावरचं आयुष्य जगेल, अशी माझी वैयक्तिक भावना. ही मृत्यूची जाणीव असणं गरजेचं आहे. जी जगद्गुरु तुकोबारायांनी आयुष्यभर जगली की मला इथून कधीही जावं लागेल, क्षणभंगुर नाही भरवसा. आणि जर मला इथून कधीही जावं लागेल, कधी जावं लागणार आहे याचीही माझ्या हातात काही सूत्र नाहीये. कधी निघावं लागेल याची कुठलीही चावी माझ्या हातामध्ये नाहीये. कधीही निघावं लागेल हे माहीत असताना मी माझ्या हातात असलेल्या वेळेचं काय केलं पाहिजे? व्यवस्थापन केलं पाहिजे. माझ्या उरलेल्या वेळेचं आम्ही काय केलं पाहिजे? व्यवस्थापन केलं पाहिजे. मी माझ्या आयुष्यात उरलेल्या वेळेची योग्य पद्धतीने व्यवस्थापना करेल आणि माझ्या आयुष्यात उरलेला जो काही अनिश्चित अशा स्वरूपाचा वेळ आहे तो माझ्या आयुष्याच्या दशा आणि दिशा बदलवण्याच्या कार्यक्रमासाठी लावेल. आणि मग पुन्हा या जगद्गुरु तुकोबारायांकडे, तुकोबारायांना काही वारकऱ्यांनी विचारलं, तुकोबा आज स्वतःविषयी बोलण्याचा तुम्ही आग्रह का धरताय? तुकोबा म्हणतात, एक महत्वाकांक्षा मी माझ्या गुराशी बाळगली होती, स्वतःला मुक्त करण्याच्या संबंधाने. थोडं सोपं बोलू का? इथं बसलेली कुठलीही व्यक्ती असू द्या, पुरुष असू द्या, महिला असू द्या, मला कल्पना आहे की आज सगळ्या क्षेत्रातले लोक इथं असतील. राजकीय, सामाजिक, कला, क्रीडा, शेती, सहकार, व्यवसाय, गृहिणी असतील. आपण आपापलं आयुष्य जगत असताना स्वतःच्या जीवनामध्ये एक वेगवेगळी स्वतःची महत्वाकांक्षा घेऊन आयुष्य जगत असतो. मला वाटतं एवढं बोलणं समजेल तुम्हाला. समजतंय? एका विशिष्ट प्रकारची महत्वाकांक्षा प्रत्येकाची असते की आम्हाला अमुक अमुक असं आयुष्य जगायचं, मला अमुक अमुक आयुष्यामध्ये अशा पद्धतीच्या गोष्टी मिळवायच्या. ते कुठल्याही प्रकारची महत्वाकांक्षा प्रत्येकाच्या हृदयामध्ये आम्ही जोपासलेली असते. तसं मानवी आयुष्य जगत असताना वैकुंठ गमन होण्याच्या अगोदर लोकव्यवहारामध्ये जोपर्यंत तुकोबाराय सक्रिय होते तोपर्यंत तेही या न्यायापासून वेगळे राहिले नाहीत. त्यांनी सुद्धा एक महत्वाकांक्षा गुराची निश्चित बाळगली. फरक फक्त एवढा आहे, आपल्या महत्वाकांक्षा या प्रापंचिक आहेत आणि तुकोबारायांची महत्वाकांक्षा ही पारमार्थिक होती. विठ्ठल विठ्ठल पेरावी लागते. जगद्गुरु तुकोबारायांच्याही लक्षात आलं की हा समाज स्वतः चांगलं आयुष्य जगण्यासाठी प्रवृत्त होणार नाही, यांना प्रवृत्त करावं लागेल. म्हणून जगद्गुरु तुकोबारायांनी स्वतःच्या आणि इतरांच्या जीवनातला फरक स्पष्ट केला. जे इतरांना जमलं नाही, स्वतःच्या आयुष्यात उरलेल्या वेळेचं व्यवस्थापन कुणाला करता आलं नाही, एक विशिष्ट प्रकारची स्वतःला मुक्त करण्याच्या संबंधानं महत्वाकांक्षा कुणाला जोपासता आली नाही, जरी कोणी जोपासली तरी त्यांना यशस्वी होता आलं नाही. मला यशस्वी होता आलं, स्वतःला मुक्त करण्याच्या संबंधानं मी यशस्वी झालो. आणि त्या दिवशी साफल्य मूर्तीचा उच्चार तुकोबारायांनी मांडला की याजसाठी केला होता, याजसाठी. एक बोलू का? जेवढी लोक आता लक्ष देऊन ऐकतात त्यांच्यासाठी सांगतो. तुम्ही आतापर्यंत कसं आयुष्य जगत आले मला माहिती नाही, पण इथून पुढच्या जीवनामध्ये तरी असं आयुष्य जगण्याचा प्रयत्न करा की आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यामध्ये स्वतःचे पाठ फुटून म्हणता आलं पाहिजे की यासाठी केला होता. जीवनामध्ये 4 गोष्टी तरी अशा करा. मला माहिती नाही की तुमच्या मागचा भूतकाळ कसा आहे, डझंट मॅटर, त्याच्याशी आपल्याला आज काही करत बाकी झालं पाहू नका
लक्ष देऊन ऐकताय त्यांच्यासाठी आजच्या अभंगाला खऱ्या अर्थानं परिपूर्ण करणारा एक महत्वाचा विचार अधोरेखित करतोय. तुम्ही स्वतःच्या जीवनामध्ये स्वतःला अपेक्षित असलेली कुठलीही महत्वाकांक्षा जोपासा हरकत नाही. कुठल्याही गोष्टी मिळवण्याच्या संबंधानं महत्वाकांक्षा जोपासत असाल हरकत नाही. फक्त आयुष्यामध्ये जेव्हा शेवटच्या टप्प्यावर तुम्ही स्वतःच्या जीवनाकडे वळून पाठीमागे वळून पाहाल तेव्हा 4 गोष्टी तरी अशा असाव्यात की स्वतःची पाठ ठोकून तुम्हाला म्हणता आलं पाहिजे की यासाठी केला होता म्हणता आलं पाहिजे तुम्हाला. आमच्या परिसरामध्ये एखादं मंदिराचं बांधकाम सुरू झालं तर त्या मंदिराच्या बांधकामामध्ये आमच्याही खिशातल्या रुपयाची एखादी वीट असावी. स्वतःच्या मुलांच्या शिक्षणाचा खर्च कोणीही करेल, स्वतःसाठी घर कोणीही बांधेल, स्वतःच्या चरितार्थासाठी दिवस रात्र कोणीही पडेल, पण आपल्याही कुटुंबाच्या व्यतिरिक्त एखाद्या मुलाचा गरीबाच्या घरचा शिक्षणाचा खर्च आम्ही घ्यावा. जेव्हा आमच्या चरितार्थाची भांडण संपते, आमच्या चरितार्थाची उदरनिर्वाहाची धावपळ खुंटते, त्याच्यानंतर ज्या समाजामध्ये आम्ही वावरतोय त्या समाजासाठी आमचं काहीतरी दायित्व आहे हे लक्षात घेऊन जेव्हा रचनात्मक आणि संस्थात्मक कामं तुम्ही हातात घेता तेव्हा इतरांमध्ये आणि तुमच्यामध्ये वेगळेपण निश्चित होतं. आणि जगद्गुरु तुकोबारायांनी हा साफल्यपूर्तीचा विचार यासाठी मांडला की जे इतरांना जमलं नाही ते मी करून दाखवलं आणि म्हणून याचसाठी केला होता. याचसाठी थोडं आणखी सोपं बोलू का? आजचा कार्यक्रम आहे पुण्यस्मरणाच्या निमित्तानं. पुण्यस्मरण या शब्दाची व्युत्पत्ती जर व्याकरणाच्या संबंधानं तपासून पाहिली तर ती अशी आहे की तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये करता आलेल्या मिळवलेल्या पुण्यांचं स्मरण करता यावं असा दिवस आहे पुण्यस्मरण. थोडंसं सामान्य पातळीवर येऊन तुम्हाला चिंता करून मी बोलतोय, ज्या दिवशी आपल्या पुण्यस्मरणाला अशी लोक एकत्र येतील तेव्हा आपल्या पुण्यांचं स्मरण कसं करावं या बाबतीत त्यांना अडचण होऊ नये एवढी तरी पुण्य कमवावी. काही दिवसापूर्वी रविवारची सुट्टी असल्या कारणाने मी घरी होतो आणि दुपारच्या वेळी घरी आराम करताना दिसतो माझ्या आईने मला सांगितलं की महाराज तुम्ही आज घरी आहात तर आपल्या जरा लांबच्या नात्यातल्या एका व्यक्तीचं पुण्यस्मरण आहे, चला आपण भेट देऊन येऊ. कधीतरी घरच्यांनाही वेळ दिला पाहिजे म्हणून मी आईसोबत गेलो. तिथे पुण्यस्मरणाला पोहोचल्यानंतर मी बघितलं असं प्रतिमा त्या ठिकाणी जी ठेवलेली आहे त्याला हार घातलेला आहे, फुलं वाहिलेली आहे, अमुक प्रकारचा कार्यक्रम पार पडला, लोक अशी बसलेली आहेत. आता चैतन्य महाराज आले म्हणून त्या कुटुंबातल्या लोकांनी माईक हातात दिला आणि म्हटले तुम्ही 2 शब्द बोला, श्रद्धांजली वाहा. आता बोलायचं म्हटल्यानंतर ज्या व्यक्तीच्या पुण्यस्मरणात आपण तिथे बोलायचे त्या व्यक्तीबद्दल आपल्याला थोडी तरी प्राथमिक माहिती पाहिजे, स्वाभाविक आहे. पण लांबचं नातं असल्या कारणानं मी कुठल्या प्रकारची माहिती मी घेतली नव्हती, मला ती माहिती प्राप्त नव्हती. मग आता उभं राहिल्यानंतर माईक हातात घेतल्यानंतर अडचण होऊ नये म्हणून मी काय केलं, ज्यांचं पुण्यस्मरण होतं त्यांचा एक तरुण मुलगा तिथे उभा होता, त्याला मी हाक मारली. त्याला म्हटलं जरा पटकन तुझ्या वडिलांबद्दल 4 गोष्टी मला सांग ज्या उल्लेख करायला मला औपचारिकता म्हणून तरी पुरेशा होतील. तो कानाजवळ आला आणि म्हटला चैतन्य महाराज आमच्या बापानं कौतुकानं सांगता येईल असा आयुष्यात काही केलं नाही, तुम्ही तुमचं ओळखा आणि बसा. ते कुणाचे शब्द आहेत? त्यांच्या मुलाचे. आम्ही जन्म दिलाय अशा आमच्याच वंशावळीकडे, आमच्याच पुढच्या पिढीकडे आम्ही गेल्यानंतर जर बोलण्याविषयी आम्ही काहीच मागे ठेवणार नसू तर हे असलं नशिबाच्या वळचणीखाली जगलेलं आश्रित असं आयुष्य काय कामाचं आहे? तो कमणे का मरणे तुझे, तू कमणे का मरणे तुझे, उत्तम शिवले मागे उत्तम शिवले मागे तू कमणे जर एका मरणानं सगळं थांबणार
सगळं संपणार असेल तर मला असं वाटतं की जोपर्यंत तो वेळ आमच्या जीवनामध्ये आमच्या हातात उरलाय त्याचा आम्ही फलित करून घेतलं पाहिजे. पुन्हा एका सामान्य पातळीवरचा दाखला मी तुम्हाला देतोय. ज्या काकांच्या पुण्यस्मरणानिमित्त आपण सगळेजण इथे एकत्र आलोय त्या काकांच्या प्रतिमेला हात जोडण्यासाठी जेव्हा तुम्ही कीर्तनानंतर पुढे याल, ऐका, कीर्तन संपल्यानंतर जेव्हा तुम्ही सगळेजण त्यांना अभिवादन करण्यासाठी प्रतिमेजवळ याल, एक गोष्ट तुमच्या लक्षात येईल की ही व्यक्ती गतप्राण झाल्यानंतर त्या व्यक्तीच्या नावाच्या अलीकडे एक शब्द वाटलेला आहे जो जिवंतपणे लावता येत नाही. कुठला शब्द आहे तो? कुठला? कैलासवासी, अजून स्वर्गवासी, अजून वैकुंठवासी. आता मला एका सामान्य पातळीवर मी विचारतोय प्रश्न, त्या प्रश्नाचं उत्तर द्या. तुम्ही कैलासवासी लिहिलं खरं, तुम्ही वैकुंठवासी लिहिताय खरं, तुम्ही स्वर्गवासी सुद्धा लिहाल, सगळं काही खरं आहे, पण एका गोष्टीचं उत्तर द्या. तुम्ही कैलासवासी लिहिलं खरं पण बघितलंय कोणी कैलासात गेलाय की? तुम्ही स्वर्गवासी लिहिलं खरं पण बघितलंय कोणी स्वर्गात गेलाय की? बरं, स्वर्गवासीच लिहिण्याचा आत्मविश्वास तुमचा बळावला कधीपासून? जसं स्वर्गवासी लिहिता तसं नरकवासी का लिहित नाही तुम्ही? ऐकायला थोडं विचित्र वाटेल पण इतकं धाडस आहे का आपल्यामध्ये? बरं, एकंदरीत माणसाची सध्याची जर वाटचाल बघितली, माणसाची सध्याची जर वाटचाल बघितली तर त्याला स्वर्गामध्ये रिझर्वेशन मिळेल अशी वागणूक आहे का सध्या माणसाची? मग हा विश्वास तुम्हाला दिलाय कोणी? ठीक आहे, चालत आलाय, आम्ही ते लिहितोय, एक वडील जे जे करते त्या धर्म ठेवते ते सगळं आम्हाला मान्य आहे, चालत आलंय, आम्ही ते फिरवतोय, पण जरा वस्तुनिष्ठ विचार करा, जरा त्याची समीक्षा करा. कैलासवासी लिहिताय खरं पण कोणी तुम्हाला भरवसा दिलाय की तुमची जागा कैलासात फिक्स आहे? कैलासात कोण राहतं माहितीये का? कोण राहतं कैलासावर? कोण राहतं? भगवान महादेव म्हणा, फक्त महादेव म्हणू नका. चुलताय का तो आपला? देवाची नावं व्यवस्थित घ्या. लोक स्वतःच्या राजेचं नाव घेताना आदराने घेतात पण देवाला म्हणतात महादेव. चुलताय का तुझा तो? थोडी पण शिस्त नकोय का आपल्याला? कोण राहतं कैलासावर? भगवान महादेव, भगवान शंकर राहतात. मग द्या मला एका प्रश्नाचं उत्तर. जिथे भगवान शंकर राहतात तिथे तुम्ही तुमच्या राहण्याची व्यवस्था करताय? एवढा आत्मविश्वास कुठून आला तुम्हाला? मी माझ्या मूळ विषयाचं स्पष्टीकरण देतो. जर कैलासात जाणार आहोत की वैकुंठात जाणार आहोत की स्वर्गात जाणार आहोत की नाही हे माहीतच होणार नसेल तर हा मेल्यानंतरचा उधारीचा कारभार काय कामाचा? तुम्हाला जे काही करायचंय, जे काही मिळवायचंय, जो कर्तृत्वाभिमान मिळवायचाय तो इथे असताना आणि जगद्गुरु तुकोबारायांनी लोक व्यवहारात असताना मानवी जीवनातच ते सगळं काही करून दाखवलं. मेल्यानंतरची भाबडी अपेक्षा धरली नाही आणि तो साफल्य मूर्तीचा उच्चार जगद्गुरु तुकोबारायांनी आजच्या अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये यासाठी केला होता, यासाठी केला होता, यासाठी केला यासाठी केला होता, यासाठी केला
आणि त्या महत्वाकांक्षेमध्ये कुठेही अपयश येणार नाही याची पुरेपूर काळजी घेतली आणि स्वतःला मुक्त करण्याच्या दृष्टीनं जेव्हा ती महत्वाकांक्षा योग्य दिशेनं नेली आणि स्वतःला मुक्त करू शकले तेव्हा तुकोबारायांनी हा साफल्यपूर्तीचा विचार अभिनिवेशानं आणि अभिमानानं मांडला की याचसाठी केला होता काहीतरी असं करा. इकडे लक्ष द्या. काहीतरी असं करा की तुम्हाला म्हणता यावं की याच्यासाठी केला. काहीतरी मी म्हणत नाही की सगळ्या चांगल्याच गोष्टी आयुष्यात घडतील, दोन्ही बाजू मला स्वीकाराव्या लागतील, पण किमान निष्क्रिय राहण्यापेक्षा काहीतरी करा. निष्क्रिय राहू नका. चुका होतील, चुका होऊ द्या, पण काहीतरी केलं पाहिजे. निष्क्रिय राहणं म्हणजे साधुत्व नाही, निष्क्रिय राहणं म्हणजे योगी होणं नाही, निष्क्रिय राहणं म्हणजे संन्यासी होणं नाही. मी सबळ पुराव्याशिवाय बोलणार नाही. माझ्याकडे माऊली ज्ञानोबारायांच्या ज्ञानेश्वरीतला पुरावा आहे. माऊली ज्ञानेश्वर महाराजांची ज्ञानेश्वरीतली ओवी सांगतो. परी सपा सव्यसाची मूर्ती लाभोनी देहाची खंती करीती कर्माची ते गावन ढेगा. देहाची सुंदर मूर्ती प्रारब्ध वशानं लाभून सुद्धा मनुष्य जन्म मिळून सुद्धा जो कर्माचा कंटाळा करतो तो गाढव आहे असं माऊली ज्ञानोबाराय म्हणतात. त्याच्यामुळे निष्क्रिय राहण्याला तुम्ही संन्यासत्व म्हणू नका. तुम्ही सक्रिय राहा. चुका होतील, चुका होऊ द्या, पण काहीतरी करा जेणेकरून म्हणता येईल याच्यासाठी केला होता अट्टास. अख्ख्या गावाचं वाटोळं केलं एकाने आणि मरताना म्हणला याच्यासाठी केला होता. काहीतरी करा. मला जेव्हा प्रवासात वेळ मिळेल तेव्हा मला संपादकीय लेख वगैरे अग्रलेख वाचायची सवय. आणि काही दिवसापूर्वी एक गमतीशीर लेख माझ्या वाचनात आला की गावातल्या अत्यंत निष्क्रिय माणसानं समाजाला छळलं, गावाला छळलं, घरातल्या माणसांना छळलं, कुणालाच कधी मदत केली नाही. मदत करायचं सोडा, अख्ख्या गावाला वाटत होतं की हा कधी जातोय आणि आम्ही दिवाळी साजरी करतोय. आयुष्यभर लोकांना त्रास दिला आणि एक दिवशी त्याची शेवटची घटका मोजायची वेळ आली. शेवटचे श्वास तो मोजत होता आणि अंथरुणावर खिळून पडला होता. दुर्धर आजारानं जर्जर झाला होता आणि गावकरी त्याच्या आजूबाजूला गोळा झाले. काळजी म्हणून नाही, हा गेला की फटाक्यांची माळ पेटवायची. अशी काही माणसं आहेत समाजामध्ये. थोडं तुमची माफी मागून बोलू का, समाजातली काही माणसं अशी आहेत की वेळेवर जात आहेत म्हणून तरी हे जग व्यवस्थित चाललं. ज्यांचं मराठी चांगलं आहे त्यांना कळलं, बाकीच्यांनी जेवल्याशिवाय जाऊ नका. सगळं गाव त्याच्या आजूबाजूला जमलं आणि तिकडे एक बारीक पोरग अशी माचीची काडी घेऊन तयारच होतं की इकडे ह्याचा श्वास थांबला की इकडे फटाक्यांची माळ. आणि मग याच्या लक्षात आलं की अख्खं गाव आपल्या मृत्यूमुळे आनंदी होणार आहे. मग याने मूळ स्वभाव दाखवण्याचं ठरवलं आणि मरताना याने गावकऱ्यांना सांगितलं, काय मी आयुष्यभर तुम्हाला त्रास दिला, तुम्हाला खूप छळलं, कुठल्याही प्रकारच्या सत्कार्यामध्ये मी विघ्न आणण्याचा जो आयुष्यभर प्रयत्न केला त्याचा मला आज पश्चाताप होतो. आज माझ्या जायच्या क्षणी तुम्ही इतके सगळे माझ्याजवळ एकत्र आलेले आहात म्हणून मी तुम्हाला गावकऱ्यांना एक विनंती करतो की मला माझ्या आयुष्यभर केलेल्या चुकांची शिक्षा तुम्ही द्यावी. गावकरी म्हणते आम्ही तर तयारच आहोत, तुम्ही फक्त सांगा कशी शिक्षा द्यायची. इतकं मोठ्या प्रमाणात छळल्यावर दुसरं काय करणार. मग याने सांगितलं की माझा मृत्यू झाला, माझी अंत्ययात्रा 4 खांद्यांवर नेऊ नका. 2 घोडे बोलवा, 2 अश्व बोलवा आणि त्या 2 घोड्यांना माझी अंत्ययात्रा बांधा. आणि कुठल्याही प्रकारच्या लाकडावर, कुठल्याही प्रकारच्या तिरडीवर माझी शवयात्रा काढू नका. त्या घोड्यांच्या पायाला माझा मृतदेह बांधा आणि पूर्ण गावभर मला मेल्यानंतर सुद्धा तुम्ही फिरवा आणि त्या प्रकारची मला शिक्षा द्या. आता गावकऱ्यांना वाटलं की याची शेवटची इच्छा आपण कशी टाळावी. त्याचा श्वास थांबला, त्याचा मृत्यू झाला आणि ठरल्याप्रमाणे गावकऱ्यांनी त्याचा मृतदेह घोड्याला बांधला आणि पूर्ण गावाच्या बाहेर फिरवण्यासाठी त्याला बाहेर नेला. आणि जसा घोड्याला बांधून मृतदेह गावाच्या बाहेर नेला आणि जशी फटाक्यांची माळ इकडे वाजत होती, गावकरी आनंदाने त्या घोड्यांच्या मागे पळत होते. समोरून पोलिसांची गाडी आली, अख्खं गाव जेलात, अख्खं गाव एवढा तुरुंगात. आणि मग जेव्हा सगळं गाव मेल्यानंतर सुद्धा त्याने स्वर्गातून बघितलं की तुरुंगात गेले, त्या दिवशी तोही म्हणाला की यासाठी केला. त्याच्यामुळे माझ्या बोलण्यातून सहज मिळून निर्मिती झाली तरी मी तुमचं रंजन करण्यासाठी इथे उभा नाही. हे माझा मुद्दा इतकाच आहे की फक्त निष्क्रिय राहू नका. काही गोष्टी आमच्या जीवनामध्ये आम्हाला अशा सकारात्मकतेनं पुढे नेता आल्या पाहिजे की स्वतःची पाठ फुटून आम्हाला म्हणता आलं पाहिजे.
सुद्धा स्वातंत्र्य चळवळ इतक्या उंचीला नेली की ज्या ब्रिटिश सरकार विरोधात बंड पुकारलं होतं त्याच ब्रिटिश सरकारनं त्या बोर्डला एक दिवशी लोकमान्य ही पदवी बहाल केली. त्या दिवशी लोकमान्य टिळक सुद्धा म्हणाले की यासाठी केला होता. मी फार लांबचं तुम्हाला सांगणार नाही. ज्या वारकरी संप्रदायाचं प्रतिनिधित्व करण्यासाठी आज मी ते उभा आहे. या वारकरी संप्रदायाच्या इतिहासामध्ये एक सुवर्ण अक्षरात कोरून ठेवता येईल असं एक सुवर्णपान होऊन गेलं. 100 वर्षापूर्वी स्वानंद सुखनिवासी सद्गुरू जोग महाराजांनी आळंदीमध्ये वारकरी शिक्षण संस्था उभी केली. किती वर्षापूर्वी? 100 वर्षापूर्वी. ती आजही शिक्षण संस्था डोलाना आळंदीमध्ये दिमाखात उभी आहे. वारकरी संप्रदायाचं शास्त्रोक्त शिक्षण देणारी वारकरी संप्रदायातील एकमेव अधिकृत वारकरी शिक्षण संस्था म्हणजे स्वानंद सुखनिवासी सद्गुरू जोग महाराजांची शिक्षण संस्था जी आळंदीमध्ये आज चाकण रस्त्याला दिमाखात उभी आहे. अलीकडच्या काळामध्ये तुम्ही बातम्यांना जे ऐकता ह्या संस्थेमध्ये हे घडलं त्या संस्थेमध्ये ते घडलं, या कुठल्याही प्रकारच्या अधिकृत वारकरी शिक्षण संस्था नाहीये. ही सगळी पोटं भरायला आलेली आणि चरितार्थ साधायला आलेली बिलावळ आहे. मी स्पष्ट बोलतोय, तुमचं अज्ञान कमी पडतंय, तुमचं ज्ञान कमी पडतंय. मी विषय संस्थेचा यासाठी काढलाय 1917 साली म्हणजे आजपासून तब्बल 100 वर्षांच्याही पेक्षा जास्त काळापूर्वी सद्गुरू जोग महाराजांनी आळंदीमध्ये वारकरी शिक्षण संस्था स्थापन केली. शास्त्रोक्त पद्धतीनं वारकरी वाङ्मयाचं शिक्षण तिथं दिलं जातं आणि आमच्यासारखे नवयुवक 4 वर्षाचा शास्त्रोक्त अभ्यासक्रम पूर्ण करून जेव्हा तिथून बाहेर पडून समाजाच्या कानाकोपऱ्यामध्ये वारकरी संत साहित्याचा विचार जेव्हा पोहोचवताना आजही सद्गुरू जोग महाराज स्वर्गातून पाहत असतील तेव्हा या सगळ्या गजराकडे पाहून तेही म्हणत असतील की याचसाठी केला होता. किती उदाहरणं द्यावी, किती उदाहरणं द्यावी या सगळ्या महापुरुषांकडे पाहून आणि महाराष्ट्राला लाभलेल्या दैदिप्यमान इतिहासाकडे पाहून तिथं बसलेल्या प्रत्येक व्यक्तीनं स्वतःच्या आयुष्याची जबाबदारी स्वतः घेऊन इथून पुढच्या आयुष्यामध्ये किमान 4 गोष्टी तरी अशा कराव्या की शेवटच्या टप्प्यावर आम्हालाही स्वतःची पाठ ठोकून म्हणता येईल की याचसाठी केला होता. हा साफल्य गोष्टीचा उच्चार आम्हाला गिरवता आला पाहिजे. कीर्तन मनोरंजनासाठी ऐकू नका. इथे जो हा कार्यक्रम चालू आहे हा स्वतःची करमणूक घेण्याच्या दृष्टीने घेऊ नका. हा रंजनात्मक कार्यक्रम नाहीये, हे कुठल्या सांस्कृतिक कार्यक्रमाचं सादरीकरण नाहीये. हे व्यासांचं व्यासपीठ आहे आणि या व्यासपीठावरून संत साहित्याचा जनकल्याणाचा विचार दिला जातो. जेव्हा एक वक्ता गांभीर्याने तो विचार देतो तेव्हा श्रोत्याचंही कर्तव्य आहे की तो विचार आपल्या अंतःकरणाशी बांधून भरी जातो. पुन्हा मी अभंगाच्या मूळ विषयाकडे तुमचं लक्ष आकृष्ट करतो. जे इतरांना जमलं नाही स्वतःला मुक्त करण्याच्या संबंधानं तुकोबारायांनी स्वतःची जबाबदारी स्वतः घेतली. देवाच्या आणि नियतीच्या भरोशावर आयुष्य जगणं त्यांना कधी मान्य नव्हतं. हातावर हात ठेवून नशिबाच्या वळचणीला कोणाचं तरी आश्रित होऊन भिकारी होऊन आयुष्य जगण्यापेक्षा कर्तृत्व अभिमान मिळवून स्वतःची जबाबदारी स्वतः घेऊन आयुष्य जगण्यामध्ये खरा पुरुषार्थ आहे. हे योग्य वेळी तुकोबारायांच्या लक्षात आलं. स्वतःला मुक्त करण्याच्या संबंधाने जबाबदारी घेतली, महत्वाकांक्षा जोपासली आणि जेव्हा स्वतःला मुक्त करण्यात ते यशस्वी झाले त्या दिवशी ते म्हणाले याचसाठी केला होता अट्टहास, शेवट झाली सुखोड व्हावा. तुम्हाला स्वतःला मुक्त करता आलं पाहिजे. 2 वेळचं जेवण मिळवण्यासाठी तुमची जी धावपळ सुरू आहे, माफ करा याला आयुष्य म्हणत नाही. सध्या आपल्या सगळ्यांची जी धावपळ चालू आहे ना आई साहेब, ही चरितार्थासाठी आणि उदरनिर्वाहासाठी नाही, जगण्यासाठी नाही. तुम्ही स्वतःला फसवताय. ही सगळी जी धावपळ सुरू आहे ही सुविधांसाठी आहे. कशासाठी? कोणाकडे कपडे चांगली आहेत, कोणाकडे मोबाईल चांगला आहे, ही सगळी स्पर्धा आहे ना, या स्पर्धा सुविधांसाठी ही सगळी मरमळ चालली. खावे बरे असावे सदैव तुझे भाव सुविधांची स्पर्धा आहे. कशाची? अंगावर कपडा आहे पण तो कुठल्या ब्रँडचा आहे, किती चांगला आहे, ही सगळी सुविधांसाठी धावपळ आहे. अहो 1000 रुपयात कोण येतो तरी सुद्धा 1.5 लाखाच्या कोणची अपेक्षा आहे. ही स्पर्धा कशाची? सुविधांची आहे की नाही? आणि ह्या स्पर्धेला अंत नाही, या तुलनेच्या खेळाला कुठेही शेवट. त्याच्यामुळे स्वतःला मुक्त करण्याच्या संबंधानं स्वतःची जबाबदारी स्वतःला तुम्हाला घ्यावी लागेल. थोडं सोपं करून सांगतो. इथं बसलेला कुठलाही माणूस जेव्हा प्रश्न विचारेल की चैतन्य महाराज तुम्ही म्हणताय स्वतःला मुक्त करा, स्वतःला मुक्त करा, मला सांगा मुक्त करण्याची भाषा जर इथं होत असेल तर तुम्हाला कोणी बांधलंय का? तुमचे हात मोकळे आहेत, तुमचे पाय मोकळे आहेत, कोणी बांधलंय का तुम्हाला? मुक्त होता परी झाला
इथं बसलेल्या कुठल्याही सुशिक्षिताला बुद्धिवादी प्राण्याला असा प्रश्न पडेल, चैतन्य महाराज तुम्ही आम्हाला मुक्त होण्याच्या ज्या गोष्टी सांगताय, नेमकं मुक्त व्हायचं म्हणजे कुठून मुक्त व्हायचं? ऐका, लहानपणी वडिलांसोबत शेतात काम करायला, त्यांना मदत करण्यासाठी मी जायचो. दैनंदिन जीवनाशी संबंधित असणारी गोष्ट सांगते. लहानपणी काय व्हायचं, फार जोशामध्ये आयुष्यामध्ये वडिलांसोबत शेतात गेलो की त्यांना मदत करायचं. एक दिवशी रविवार होता, शाळेला सुट्टी होती, एक 5-7 वर्षाचं माझं वय असेल. वडिलांसोबत शेतात गेलो आणि वडील त्या दिवशी शेतामध्ये गवताची वळई रचायचं काम करत होते. तुम्ही काय म्हणता त्याला? गवताची गंजी? हा, गंजी ठीक आहे, तर भाषेचा थोडा फरक आहे. गवताची गंजी, गवताची वळई रचण्याचं वडिलांचं काम सुरू होतं आणि मी आयुष्यामध्ये लहानपणी जोशात असतो माणूस. त्या गडव्याच्या पेंड्या तिथे ठेवल्या होत्या, मी उचलायचा आणि वडिलांकडे फेकायचा, उचलायचा आणि वडिलांकडे फेकायचा. गडबड अशी झाली, त्या आवेशामध्ये माझ्या लक्षात नाही आलं ते गडव्याचं एक कुसळ, हे असं जरा युती धर्म पाळा ना तुम्ही. ते कुसळ माझ्या नखाच्या आणि बोटाच्या बरोबर मधोमध घुसलं आणि ते काही निघेना. 2 दिवस झाले, 4 दिवस झाले, माझं खाण्यातही लक्ष लागेना, माझं गाण्यातही लक्ष लागेना. ते जोपर्यंत ते धसकट ते कुसळ अडकलंय नखाच्या आणि बोटाच्या मध्ये, कुठल्याही प्रवचनामध्ये, कुठल्याही खाण्यामध्ये, गाण्यामध्ये माझं मनच लागेना, माझं जगणं हराम झालं. कारण ते ठसठस करत होतं, ते मला काही सुखाने श्वास घेऊन देत नव्हतं. आता इथे बसलेल्या कुठल्याही सुशिक्षिताला असा प्रश्न पडेल की तुम्ही आम्हाला ही जी बोटात नखात अडकलेल्या त्या धसकटाची, त्या शिळकाची जी गोष्ट सांगताय, त्या शिरळाची जी गोष्ट सांगताय, ती इथे कशी लागू होते? आमच्याच कुटुंबात, एकाच परिवारात राहणाऱ्या, मांडीला मांडी लावून जेवणाऱ्या आमच्याच परिवारातल्या सदस्यांप्रती असणारी कमालीची ईर्ष्या, कमालीची घृणा आणि परस्परांप्रती असणारा कमालीचा मत्सर जोपर्यंत इथे गुंतलेला आम्ही उपसून फेकत नाही, तोपर्यंत आम्हाला मुक्तपणे आयुष्य जगता येणार नाही. जोपर्यंत बोट्यात अडकलेलं ते धसकट ठसठस करत राहील, तोपर्यंत तुम्हाला मुक्त श्वास घेता येणार नाही. हे जसं तुम्हाला या ठिकाणी लागू होतं, तसं आयुष्य जगत असताना सगळं काही आहे, भौतिक सुविधा आहे, आर्थिक सुविधा आहे, सगळं काही, अंगावर चांगली कपडे आहे, पायात चांगली पादत्राणा आहेत, सगळं भौतिक सुविधेनं परिपूर्ण आमचं आयुष्य आहे. आज मानवी जीवनाच्या संबंधानं कुठलीही गोष्ट अशी नाही की जी आमच्या आयुष्यामध्ये आम्हाला मिळवता आली नाही. सगळं काही व्यवस्थित आहे, पण सगळं काही व्यवस्थित असताना सुद्धा रात्री झोपताना जर झोपेच्या गोळ्या घ्याव्या लागत असतील, तर आतमध्ये कुठल्या तरी एका गोष्टीची काय आहे? सल आहे, सल. काय ती सल आम्हाला थांबवावी लागेल, ती सल आम्हाला संपवावी लागेल. आणि जगद्गुरु तुकोबारायांनी जर सगळ्यात पहिलं महत्वाचं कार्य पूर्ण केलं असेल, तर स्वतःला मुक्त करण्याच्या संबंधानं पावलं उचलली, स्वतःची जबाबदारी स्वतः घेतली. आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये आपल्याला प्रत्येकाला स्वच्छता लागते. काय म्हणतोय मी? महिला वर्ग, दिवाळी आली, नवरात्र आलं की घरात साफसफाई सुरू होते, जळमट्या काढायला लागतात, काजळ्या काढायला लागतात ना तुम्ही. मग आपल्या घरात प्रत्येकाला स्वच्छता पाहिजे, मान्य आहे मला, घर स्वच्छच पाहिजे. पण माझा प्रश्न असा आहे, आपलं घर प्रत्येकाला स्वच्छ पाहिजे, घरात कचरा नकोय, पण इथल्या कचऱ्याचं काय? इथल्या कचऱ्याचं काय? आता कीर्तनात बसले तोपर्यंत तुमच्या चेहऱ्यावर सात्विकता ओसंडून आता मला पाहायला मिळते. फार सात्विक मनानं कीर्तन ऐकताय तुम्ही. तुमच्या चेहऱ्याकडे पाहून असं वाटतंय जगातली सगळी सभ्य माणसं इथेच आलेत की काय. पण हे सगळं फक्त कीर्तन सुरू असेपर्यंत तर नाही. पुढे पाठ, मागे हे बघा, हे पाठ आहे. आम्हाला आमची नंतर भविष्याकडे आकृष्ट करता आली पाहिजे. घरात कचरा नकोय, इथल्या कचऱ्याचं काय? आमच्या सोबतच उठणाऱ्या बसणाऱ्या, आमच्या नित्य दैनंदिन जीवनामध्ये अवतीभोवती परिवारातच एकत्र राहणाऱ्या व्यक्तींप्रती सुद्धा कमालीची ईर्ष्या आम्ही जर इथे दाबून ठेवत असू, आपल्याच परिवारातल्या लोकांप्रती जर कमालीचा मत्सर आम्ही इथे दाबून ठेवत असू, तर जोपर्यंत ते मत्सराची सल आम्हाला काढून फेकता येत नाही, तोपर्यंत मुक्तपणे आयुष्य आम्हाला जगता येणार नाही. जगद्गुरु तुकोबारायांनी या षडरिपूर्ण षडविकारांना स्वतःची जबाबदारी स्वतः घेऊन संपवलं. आणि त्या दिवशी कर्तृत्वाभिमानाने त्यांनी एक गोष्ट गिरवली की यादसाठी केला होता अट्टहास, शेवटी
कधीच गोड व्हावा. मग काही वारकऱ्यांनी तुकोबारायांना विचारलं, तुकोबा, जेवढं तुमच्या आयुष्यातलं मी आजपर्यंत गांभीर्यानं पाहिलंय, कधीही तुम्ही स्वतःविषयी बोलताना आम्हाला पाहायला मिळालेले नाही. मग आजच्या अभंगामध्ये यासाठी केला होता अट्टहास. हे अट्टहासानं सांगण्याचं कारण काय? त्याचं कारण तुकोबारायांनी अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये आता निश्चिंतीने पावन विसावा, आता निश्चिंतीने पावन विसावा, आता निश्चिंतीने पावन विसावा, आता काय कारण आहे? काय कारण आहे? इतक्या वेळापासून तुम्ही सगळेजण कीर्तनात बसलेले आहात, याला काहीतरी कारण असेल की नाही? तसं जगद्गुरु तुकोबारायांनी आजच्या अभंगामध्ये अट्टहासानं स्वतःच्या साफल्यपूर्तीचा जो उच्चार केलेला आहे, याचं काय कारण? तुकोबाराय म्हणतात, कारण आहे आता निश्चिंतीने पावलो विसावा. जीवाला विसावा, जीवाला विश्रांती मिळवून देणं फार गरजेचं आहे, जे की कठीण सुद्धा आहे. तुकोबारायांनी स्वतःची जबाबदारी स्वतः घेऊन आयुष्य जगलं. कधी देवाच्या भरोशावर तुकोबाराय आयुष्य जगलेले नाही. काका, तालुक्याच्या आमदारासोबत कार्यकर्त्याची जरा जवळीक वाढली की तो घरी जाऊन सगळ्यांना सांगतो की आता आपल्याला काय काळजी करायचं, कारण जनतेचा पैसा खाऊन पोटं फुगवलेले नेत्याच्या जीवावर जर तुम्ही उड्या मारत असाल तर विचार करा, ज्या जगाच्या बापाने पांडुरंगाने तुकोबारायांना स्वतःच्या जवळ जागा दिली होती, त्या जगाच्या बापाशी इतकं जवळीक आणि इतकं सख्य प्राप्त होऊन सुद्धा तुकोबारायांनी कधी त्यांच्या भरोशावर, देवाच्या भरोशावर आयुष्य जगणं मान्य केलं नाही. हा प्रयत्नवाद आणि कृतिशीलपणा आमच्या तुकोबारायांकडून तुम्ही शिकायला हवा. तुकोबाराय कधीही चमत्कारवादाची आणि दैववादाची भाषा बोलताना उभ्या आयुष्यात दिसलेले नाही. स्वतःची जबाबदारी स्वतः घ्या. कुणाचं तरी आश्रित होऊन उधारीवरचं आयुष्य जगू नका. करा थोडा सामान्य पातळीवर विचार. आज जर तुकोबारायांच्या अभंगावर आपण बोलतोय तर करा ना विचार. जेव्हा तुकोबारायांना अंबाजी कॉलनी काठीनं बदलून काढलं, तक्रार करायला त्यांच्याकडे काही ताकद नव्हती का? आज कीर्तनातून घरी गेल्यानंतर जर कुणी तुमच्याशी चुकीचं वर्तन केलं तर तुम्ही संपर्कातल्या कुठल्याही चांगल्या व्यक्तीला सांगाल, पोलीस कंप्लेंट कराल, कायदेशीर लढा उभाराल. मग जेव्हा जगद्गुरु होण्याची पात्रता असणाऱ्या तुकोबारायांना काठीनं मारलं जातं, करू शकत नव्हते का प्रतिकार? अहो, तुमच्या माझ्या ओळखीचं काय घेऊन बसले? अख्ख्या जगाला ज्यांच्या कर्तृत्वाचा हेवा वाटावा असे छत्रपती शिवाजी महाराज तुकोबारायांची सल्ला घ्यायचे. तुकोबारायांनी शिवरायांना थोडा व्हॉट्सअप मेसेज टाकला असता तरी अंबाजी कोणाला तुरुंगात टाकला. थोडं तुमच्या भाषेत सांगतोय. त्यावेळेस तंत्रज्ञान अवगत नव्हतं. बलियाची अंकित आम्ही झालो बळीवंत, पट्टे घालू आम्ही विष्णुदास जगी. किती प्रमाणात लाथाळीला संसार, तीही त्रिभुवनी आम्ही वैभवाची कधी. किती किती सांगू, मला वेळेची मर्यादा आहे. इतके श्रीमंत, इतके सशक्त आणि इतके बलिवंत असणारे जगद्गुरु तुकोबाराय कधीही कोणाच्या एका भरोशावर आयुष्य जगलेले नाही. तुमचं माझं सोडा, देवाच्याही भरोशावर कधी आयुष्य जगणं त्यांना मान्य नव्हतं. स्वतःची जबाबदारी स्वतः घेऊन स्वतःला मुक्त करण्याच्या संबंधाला महत्वाकांक्षा त्यांनी जोपासली आणि ज्या वेळेस त्याच्यामध्ये यश मिळालं, तुकोबाराय अभंगाच्या दुसऱ्या चरणात म्हणतात की आता निश्चिंतीने पावलो विसावा. आता निश्चिंतीने पावलो विसावा, कुंठली या धावा कृष्णाची. प्रत्येकाच्या विसाव्याची व्याख्या वेगळी आहे. मावशी, इथे कीर्तनाला जेवढी लोक बसली आहेत ना, सगळे प्रामाणिकपणे कीर्तन ऐकण्यासाठी बसलेले नाही आहेत. काही जण नाईलाजानेही बसलेले आहेत. बऱ्याच जणांची नजर घड्याळाकडे असेल. हा, आता कोणी कर्तव्य परिवाराचा नातेवाईक असेल म्हणून आलाय, कोणी वारकरी संप्रदायाची आवड आहे म्हणून आलाय, कोणी चैतन्य महाराजांचं कीर्तन आहे म्हणून आलाय, कोणी घरी काही काम नाही म्हणूनही आला असेल. मग प्रत्येकाची विसाव्याची व्याख्या वेगळी आहे. आज ज्याला कीर्तनामध्ये बसण्यात काही स्वारस्य नाही, पण केवळ औपचारिकता म्हणून नाईलाज असतो, जो कीर्तनात बसला असेल. कीर्तन संपल्यानंतर जेवढा जेवणाच्या वर्गाकडे लोकांच्या माना वळतील. कीर्तन संपून जेव्हा महाराज गाडीमध्ये जायला निघतील, तेव्हा ज्याला कीर्तन नाईलाजानं ऐकावं लागले, तोही म्हणेल आता निश्चिंतीने पावलो विसावा. त्याच्यासाठी विसाव्याची
1:15 वाजलाय तरी तुम्ही म्हणताय याच्यासाठी केला होता अट्टहास, आता निश्चिंतीने पावलं विसावा. 1:15 वाजला तरी सुद्धा आम्ही तुमचं ऐकतोय. आता आम्हाला पुन्हा एकदा एका गोष्टीचं कुतूहल निर्माण झालंय. तुकोबा, तुम्ही सहजासहजी स्वतःच्या कर्तृत्वाचा असा डांगोरा वाजवणार नाही, सहजासहजी तुम्ही स्वतःविषयी बोलण्याचा प्रयत्न करणार नाही. पण आजच तुम्ही स्वतःविषयी, स्वतःच्या कर्तृत्वाविषयी एवढा अभिनिवेश का व्यक्त करताय? तुकोबारायांनी स्वतःबद्दल बोलण्यासारखी जी महत्वाची गोष्ट कमावली त्याचा उद्धृत उच्चार अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये आमच्या समोर. कवतुक वाटे झालिया वेचाची, कवतुक वाटे झालिया वेचाची, कवतुक वाटे झालिया वेचाची, कवतुक वाटे झालिया वेचाची. राम मंगलाची, राम मंगलाची, तेरे भूमे आकाश दिए भरोसा, आकाश दिए भरोसा. नाम मंगलाची, नाम मंगलाची, तेरे आकाश दिए भरोसा. काय झालंय काय तुम्हाला? मला काही कळायलाच मार्ग नाही. मी तुम्हाला म्हणत नाही घाबरू नका. तुकोबारायांना काही लोक म्हणाली तुम्हाला झालंय काय? आजच स्वतःविषयी का बोलताय? तुकोबारायांनी अभंगाच्या 3य चरणामध्ये उत्तर दिलं. कवतुक वाटे झालिया वेचाचे. ज्यांनी सुरुवातीपासून कीर्तन ऐकले ना त्यांना अभंगाची दोरी लक्षात आली असेल. यासाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिवस गोड व्हावा, स्वतःला मुक्त करण्याच्या संबंधाने जबाबदारी घेतली. पुन्हा 2ऱ्या चरणात सांगितलं की मी काय मिळवलं? आता निश्चिंतीने पावलो विसावा. कुंडलियात हवा तृष्णेची. या तृष्णा म्हणजे इच्छा. मला माझ्या इच्छा थांबवता आल्या नाही म्हणून मला काय मिळाला? विसावा मिळाला. पुढे चला 3ऱ्या चरणामध्ये तुकोबाराय काय म्हणतात? कवतुक वाटे झालिया वेचाची. मी आज का बोलतोय? स्वतःविषयी मी का बोलतोय? मला माझ्या आयुष्यामध्ये जे काही वेचता आलं, इतरांपेक्षा वेगळं कर्तृत्वाभिमान मिळवता येईल अशा पद्धतीचं जे यशस्वी आयुष्य जगता आलं, याच्यासाठी मी काय करतोय? मला स्वतःला कौतुक वाटतंय. एक बोलू का? म्हणजे वेळ संपतीये. शेवटचा सिद्धांत आहे, माणसाने स्वतःला कौतुक वाटेल इतकं तरी संपन्नतेचं आयुष्य जगावं. जगाचं सोडा, जगाला कौतुक वाटणार नाही. जगाने तुमचं कौतुक करावं असं वाटत असेल तर तुम्हाला मरावं लागेल. ऐकलं नाही तुम्ही? कौतुक कधी केलं जातं? प्रवासामध्ये रस्त्यानं जेव्हा मला कुणाच्या तरी भावपूर्ण श्रद्धांजलीचे होर्डिंग पाहायला मिळतात, बॅनर पाहायला मिळतात ना, मी माझ्या गाडीच्या चालकाला थोडी गाडी हळू घ्यायला सांगतो. कारण मला ते फ्लेक्सवर एखाद्या व्यक्तीच्या गेल्यानंतर ज्या भावना लिहिलेल्या असतात ना, ते वाचायला फार गंमत वाटते. मनी होता भोळेपणा. हे कधी कळालं? कधीही नाही केला देवा, कधी. तुमची उणीव आम्हाला सहन होणार नाही. अरे पण जिवंत असताना ही कधीतरी वाक्पुष्प त्यांच्या जवळ व्यक्त करा. जेवढी शाब्दिक शृंगारानं नटलेली वाक्य तुम्ही मेल्यानंतर लिहिताना, अरे त्यातलं एक वाक्य जिवंत असताना त्या बिचाऱ्याला ऐकवलं तर आणखी 4 दिवस उमेदीने आयुष्य जगण्याची इच्छा त्याची दुनावली असते. हा खरा प्रेमाच्या व्याख्येचा विषय असतो. लोकांना कौतुक वाटणार नाही, स्वतःचं कौतुक वाटेल असं आयुष्य जगा. आणि तुकोबाराय म्हणतात आज माझं मला कौतुक वाटतंय, जगाचं मला माहिती नाही. कौतुक वाटे झालेल्या वेचाचे. जे काही मी वेचलंय त्याचं मला आज कौतुक वाटतंय. काही महिन्यांपूर्वी तुकोबारायांचा वैकुंठ गमन सोहळा मोठ्या उत्साहामध्ये देहूमध्ये पार पडला. मार्च महिन्यामध्ये बीजोत्सव साजरा झाला आणि संबंध भारतवर्षातून महाराष्ट्राच्या बाहेरूनही लाखोंच्या संख्येनं लोक तुकोबारायांच्या वैकुंठ गमन सोहळ्याला देहूला दरवर्षी येतात. याही वर्षी आली. माझं गाव हे देहूच्या पंचक्रोशीत येत असल्या कारणानं दरवर्षी आम्ही नित्यनियमाने तिथे हजर असतो. याही वर्षी बीजोत्सवाला जेव्हा सकाळी लवकर मी आटोपून देहूमध्ये पोहोचलो, कर्मधर्म संयोगाने यावर्षी थोडंसं उपमुख्यमंत्री वगैरे लवकर आल्या
प्रश्न पडले आणि मी ते प्रश्न माझ्या तुकोबारायांना विचारले. मी महाराजांशी बोलतो, मी त्यांचा लाडका आहे आणि मला पडलेले प्रश्न मी फक्त संतांना विचारत असतो, संबंधानं माझ्या फक्त जगद्गुरु तुकोबारायांना विचारत असतो. आणि मी विचारलं त्या क्षणी तुकोबारायांना की महाराज, ही सगळी लाखोंची जी गर्दी आज देहूमध्ये जमलेली पाहायला मिळते ना, ही सगळी गर्दी त्या दिवशी कुठे होती जेव्हा आपला अभंग गाथा बघवायला सांगितलं. ही गर्दी त्या दिवशी होती कुठं, ज्या दिवशी आपल्याला गावातून निघून जाण्याचा आदेश पारित करण्यात आला. महाराज, ही गर्दी तेव्हा कुठे होती जेव्हा तुमचा मुलगा आणि बायको अण्णांना करत डोळ्यासमोर गतप्राण झाली. त्या दिवशी तुकोबारायांनी माझ्या कानात सांगितलं, चैतन्या, या जगाचा स्वभाव असा आहे, इथे संघर्ष एकट्याला करावा लागतो, हे जग सोहळा साजरा करायला येतो. इथे संघर्ष फक्त एकट्यालाच करावा लागतो, जग फक्त सोहळा साजरा करायला येतं. त्याच्यामुळे जगद्गुरु तुकोबारायांनी या अशा समाजाकडून, अशा जड समाजाकडून कधीही स्वतःच्या कौतुकाची अपेक्षा केली नाही. ते त्यांच्या मूळ स्वभावामध्ये कधीही आपल्याला पाहायला मिळत नाही. फक्त स्वतःला स्वतःचं कौतुक वाटेल अशा पद्धतीचं आयुष्य तुकोबारायांनी जगण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आणि केवळ प्रयत्नावर थांबले नाही तर त्याच्यामध्ये यशस्वी होऊन दाखवलं. आणि म्हणून तिसऱ्या चरणात कवतूक वाटे झाली या वेचाचे, नाम मंगळाचे तुम्ही गुणे. कीर्तनात बसलेल्या आणि माझ्या मुखातून निघालेल्या प्रत्येक शब्दाला तळहाताच्या फोडाप्रमाणे झेलणारे तुम्ही श्रोते मला खऱ्या अर्थानं पांडुरंग स्वरूप आहात. आणि म्हणून पोटतिडकीनं सांगतो की आजचं पूर्ण कीर्तन लक्षात राहील असं मला अभिप्रेत नाही, पण इथून पुढच्या आयुष्यामध्ये मानवी पातळीवर, मानवी जीवनाच्या संबंधानं संत साहित्यातल्या तत्व सिद्धांतांच्या जोरावर इतक्या प्रयत्नवादाच्या स्वतःच्या जबाबदारीवर आयुष्य समृद्धपणे जगायचं की स्वतःचं स्वतःला कौतुक वाटेल आणि मग शेवटच्या क्षणी म्हणता येईल की याचसाठी केला होता असं इतकं परिपूर्ण आयुष्य जगावं. शेवटच्या चरणावर बोलण्यापूर्वी एकदा कीर्तन नियमानुसार आपण पांडुरंगाचं भजन करून घेऊया. अजूनही कोणाच्या पायात शेवटी पादत्राणं असतील तर ती काढून ठेवायची. आपण कीर्तनात आहोत याचं भान ठेवायचंय आणि जिथे आहात तिथे ताड बसायचे, सरळ बसायचे आणि माझ्यासोबत भजन करण्यासाठी आपले दोन्ही हात वर करायचे. शाबास. ज्यांना दोन असते त्यांनी दोन करा. हाताला टाळी वाजवली आणि डोळे झाकून फक्त आणि फक्त पांडुरंगाकडे पाहिलं ना. आज तर डोळे झाकायची गरज नाही, माझ्या पाठीशीच पांडुरंग आहे, मागे पुढे उभा. हात वर. आपापलेच हात वर करा. ती बाई दुसऱ्या बाईचा हात वर. झाली माझी वेळ संपली आता. हा जो शेवटचा प्रोटोकॉल आहे तो थोडासा व्यवस्थित पाळावा. दोन्ही हात वर, एक टाळी, एक मुखात भजन करायचं. ठोबार कुमार कीर्तन किती तास सुरू होतं याच्यापेक्षा कीर्तन ऐकणारा कुठल्या भावनेनं कीर्तन ऐकतोय, कीर्तनातला कुठला तत्व सिद्धांत आम्ही आमच्या जीवनाशी जोडतोय. मला कल्पना आहे आपल्या सगळ्यांची वेळ अमूल्य आहे, पण जेव्हा आग्रहानं तुम्ही सगळी मंडळी कीर्तन ऐकण्याच्या भूमिकेतून इथे उपस्थित राहतात, 150-200 किलोमीटर रोजचा प्रवास करून आमच्यासारखा एखादा संत साहित्याचा अभ्यासक किंवा वक्ता या ठिकाणी पोहोचतो, तेव्हा या सगळ्या विषयाला यथोचित न्याय देता यावा इतकाच माझा प्रामाणिक प्रयत्न असतो.
जगद्गुरु तुकोबारायांचा जो अभंग मी तुमच्यासमोर मांडला होता त्याच्यावर यथोचित संदर्भासहित स्पष्टीकरण देण्याचा प्रामाणिक प्रयत्न मी केला आहे. अभंगाचे शब्द असे की यासाठी केला होता अट्टहास शेवटचा दिवस गोड व्हावा आता निश्चिंतीने पावून विसावा कुंडलिया राहावा कृष्णेची स्वतःच्या आयुष्याची जबाबदारी स्वतः घेऊन कर्तृत्वाभिमानानं कर्तृत्व संपन्न आयुष्य जगण्यासाठी प्रेरित करणारा अभंग. तिसऱ्या चरणात तुकोबाराय म्हणतात कौतुक वाटे झाले या वेचाचे नाममंडळाचे देणे गुणे. आणि शेवटच्या चरणात तुकोबाराय म्हणतात तुका म्हणे मुक्ती परिली नोवली आता दिवसचारी खेळीवेळी ज्या मुक्तीला मिळवण्याच्या संबंधानं प्रयत्न केला ती मुक्ती आता नव्या नवरीसारखी आमची वाट पाहतीये. कशी वाट पाहतीये? नव्या नवरीसारखी आमची वाट पाहतीये. तुकोबारायांचा शाब्दिक शृंगार भल्या भल्या नीतिवेत्या आणि तत्ववेत्यांना सुद्धा लाजवेल, ताकदीचं काव्य देणाऱ्यांना सुद्धा मार्गदर्शक ठरेल असा तुकोबारायांच्या काव्याचा हा शृंगार आहे. माझी वेळ संपलेली आहे. जाता जाता विनंती एवढीच करेल की पुण्यस्मरणाच्या निमित्तानं जेव्हा कीर्तन ऐकण्याची संधी आम्हाला प्राप्त होते तेव्हा अशा कीर्तनामधून केवळ औपचारिकता म्हणून बाहेर पडण्यापेक्षा स्वतःचं रंजन करून घेण्यापेक्षा स्वतःच्या आयुष्याला एक कन्स्ट्रक्टिव्ह डायरेक्शन कसं देता येईल, एक रचनात्मक दिशा कशी देता येईल याचा प्रामाणिक प्रयत्न आपण केला पाहिजे. वारकरी संप्रदाय आणि वारकरी संप्रदायाचा जो जागलेला इतिहास आहे, समाजाची नैतिक इयत्ता ठरवण्याचा मानदंड आम्हाला जर कोणी दिला असेल तर तो वारकरी संप्रदायाने दिला. अनेक संप्रदाय अनेक पंथ समाजामध्ये होऊन गेले पण वारकरी संप्रदाय हजारो वर्षांपासून आजही अबाधित राहिला. याचं कारण वारकरी संप्रदाय हा तत्वनिष्ठ संप्रदाय, व्यक्तिनिष्ठ संप्रदाय नाही. इथं बसलेल्या कुठल्याही व्यक्तीला जर एक साधा प्रश्न मी विचारला, काका तुमच्या खिशामध्ये 1 रुपया आहे, तुमच्या खिशामध्ये 1 रुपया आहे आणि माझ्याही खिशामध्ये 1 रुपया आहे, मी माझ्या खिशातला 1 रुपया तुम्हाला दिला, तुमचा खिशातला रुपया मला घेतला, दोघांकडे किती झाले? 1च रुपया. उत्तर बरोबर आहे तुमचं. पुन्हा एक माझा प्रश्न आहे की तुमच्याकडे एक सुंदर विचार आहे, माझ्याकडे एक सुंदर विचार आहे, माझा सुंदर विचार तुम्हाला घ्या, तुमचा सुंदर विचार मला घ्या, दोघांकडे किती सुंदर विचार होते. त्याच्यामुळे समाजामध्ये सगळ्यात जास्त फायदेशीर देवाणघेवाण जर कोणती असेल तर ती पैशांची नाही, विचारांची देवाणघेवाण. आणि विचारांची देवाणघेवाण करू पाहणारं वारकरी संप्रदायाचं हे उंचीचं व्यासपीठ जे आम्हाला संतांनी दिलं, मला असं वाटतं की वारकरी संप्रदायाच्या संत साहित्याच्या तत्वसिद्धांतांच्या अधिपत्याखाली आपण स्वतःचं आयुष्य सुशोभित केलं पाहिजे, स्वतःच्या आयुष्याला दिशा दिली पाहिजे. ज्या जगद्गुरु तुकोबारायांच्या जीवनावर आज आपण प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला, भाष्य करण्याचा प्रयत्न केला, त्या जगद्गुरु तुकोबारायांना सुद्धा जर एक मार्गदर्शक वाटाडे म्हणून स्वतःच्या जीवनामध्ये तुम्ही स्वीकारलं तर त्यांनी दिलेली तत्व, त्यांनी दिलेले एथिक्स, त्यांनी दिलेली मार्गदर्शक नीतिमूल्य आपल्या आयुष्याला कलाटणी दिल्याशिवाय, परिवर्तन केल्याशिवाय राहणार नाही. हा आजच्या कीर्तनाचा मूळ विचार होता. येणाऱ्या काळामध्ये तुमच्या आयुष्यातली खरी संपत्ती तुम्ही कमवलेले पैसे आणि धनसंपत्ती नाही, तर तुमच्या आयुष्यातली खरी संपत्ती म्हणजे तुमच्या पोटी आलेली जी काही संतती आहे ती खऱ्या अर्थानं तुमची संपत्ती. आणि म्हणून या संततीला तो संत साहित्याचा विचार देण्याचा आपण प्रयत्न करायचा. स्वर्गीय दत्तात्रेय काकांना मी भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो. आजच्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं उपस्थित झालेले कर्वे परिवाराचे नातेवाईक असतील, आप्तसोकी असतील, पंचक्रोशीतील वेगवेगळ्या स्तरातील, जिल्हा स्तरातील मान्यवर असतील, आपल्या सगळ्यांचे येण्यानं या परिवाराला दुःखातून बाहेर पडण्याची निश्चित बळकटी मिळेल अशी आशा व्यक्त करतो. पुन्हा एकदा जगद्गुरु तुकोबारायांच्या नियोजित अभंगाचा विचार करत असताना, विषयाला न्याय देत असताना कुठेही वेळेचा अपव्यय झाला असं जर तुम्हाला वाटलं असेल तर दिलगिरी व्यक्त करतो. येणाऱ्या काळामध्ये आपल्याला एक निरोगी समाज घडवण्यासाठी संत साहित्याचा आणि हा संत वाङ्मयाचा विचार वारंवार अधोरेखित करत राहणं काळाची गरज आहे. या विचारावर आरूढ होऊन पुनश्च एकदा झालेली सेवा जगद्गुरु तुकोबारायांच्या चरणी समर्पित करतो. आज संदीप भाऊ असतील, या परिवारातली सगळी मंडळी असतील, तुम्ही सातत्यानं संपर्कात राहून मला इथे विषय आग्रह धरला. सप्तशृंग गडावरील अधिकारी माझे मित्र दहातोंडे माऊलींच्या या परिवाराचे नातेसंबंध असल्या कारणानं त्या माझ्या गोड मित्रांना मला इथे येण्याविषयी खास विनंती केली, आग्रह केला आणि तत्संबंधानं आपल्या सगळ्यांच्या दर्शनाचा झालेला लाभ अविस्मरणीय आहे. पुण्यस्मरणाच्या दृष्टीनं काकांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहून येणाऱ्या काळामध्ये त्यांच्या परिवाराकडून अनेक संस्थात्मक, रचनात्मक, विधायक कामं व्हावी आणि लोकोपयोगी समाजोपयोगी काम करणारी येणारी पिढी त्यांच्या घरामध्ये जन्माला यावी अशा पद्धतीची भावना व्यक्त करून मी माझ्या वाणीला विराम देतो. ज्ञानेश्वर
आणि अचानक झालं. खरं तर प्रत्यक्षात मोठे भाऊ असो आणि आम्ही प्रत्यक्षात आमच्याकडं असं कमावते की विधमानंद करायचं काम करणं बरोबर. मला सांगायला आनंद वाटतो की 1995 साली यावेळी सुरुवात त्याच जागा घेतली त्याचं शाखेच्या जागी गेलो आणि 2002 इतकी आश्चर्याची तयारी झाली. म्हणजे समाज कार्यामध्ये त्यांनी जे मोहन दिलेलं आहे, योगदान दिलेलं आहे, ते कुणी कधी विसरणार नाही. शेवटपर्यंत श्री फाउंडेशन, श्री गुरु, श्री मंगल कार्यालय, टेलिसमाज नाशिकचं संभाजी मंडळ, टेलिसमाज नाशिक याच्यामध्ये त्यांचा मोठा सहभाग होता. त्यांचं कार्य कुणीही कधी विसरणार नाही. सर्वांच्या वतीने मी त्यांना नम्रपणे कृतज्ञता ज्ञापन करतो. जय संताजी हेले वागे न तोषावे तोषोनी मज जावे पसाय दाणे जे खरांची व्यंकटी सांगो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जाओ विश्व स्वधर्म सूर्य पाहो तो जे वांचिल तो ते लाहो प्राणी जात वर्षभर सकळ मंडळी ईश्वर निष्ठांची मार्गियाळी अनवरत भूमंडळी भेट तू तया होता चला कल्पतरूचे आरव चेतना चिंतामणीचे गाव बोलले जे अर्णव पियुषांचे चंद्रने जे अलांचन मार्कंड जे तापहीने ते सदाई सदा सज्जन सोयरे हो तू किंबहुना सर्व सुखी पूर्ण होनी तिन्ही लोकी बलिजवाधिक पुरती अखंडित आले ग्रंथ उपजीवे विशेषी लोकीये दृष्टादृष्ट विजयी होया हे तमने श्री विश्वेश्वराहो हा होईल दान पसारो हे देवरे ज्ञान देव सुखिया झाला हे देवरे देव सुखिया झाला हे देवरे ज्ञान देव सुखिया झाला शांती 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 रामकृष्ण. आणि आता सगळ्यांनी पूर्ण भोजन केल्याशिवाय कोणी जाऊ नये अशी आपल्याला सगळ्यांना विनंती करते. परमानंद होती.